सुरू करायचं का? हो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आर.सी. पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे आर.सी. पटेल सायकोलॉजी क्लब आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 दिवसीय कार्यशाळा व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. संयोजक या नात्यानं मी आपलं सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.आर. पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर ए.एम. पाटील सर, डॉक्टर आर.डी. जाधव सर आणि सर्व समितीचे सदस्य, त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर आर.आर. वसावे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. आहेत वसावे सर, धन्यवाद. यानंतर मी मयुरी राजपूत मॅडमला विनंती करतो की आजच्या पाहुण्यांचा परिचय त्यांनी करून द्यावा. राजपूत मॅडम. सर आवाज येतो माझा? येतोय. नमस्कार, मी प्राध्यापक मयुरी राजपूत आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राध्यापक रमाकांत चौधरी सर यांचा आपल्या सगळ्यांना परिचय करून देते. डॉक्टर रमाकांत चौधरी सर हे आर.सी. पटेल आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून इतिहास विभागात कार्यरत असून सरांचं MA B.Ed PhD सेट हे एवढं शिक्षण झालं आहे. तसेच सरांना एकूण 22 वर्षाचा शैक्षणिक अनुभव असून सरांचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून खानदेशातील लोक संस्कृतीचा ऐतिहासिक अभ्यास या विषयावर PhD पदवी सरांना प्राप्त झाली असून शिरपूर शहराचा नागरीकरणाचा इतिहास या विषयावर सरांनी लघु संशोधन प्रकल्पासाठी UGC नवी दिल्ली द्वारा सरांना अनुदान प्राप्त झालंय. तसेच भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास नावाचे सरांचे पुस्तक प्रकाशित झाले असून विद्यावार्ता व प्रिंटिंग एरिया या 2 संशोधन पत्रिकेत सरांचा संपादक व सल्लागार मंडळ म्हणून सर सभासद म्हणून कार्यरत आहेत. तसेच सरांनी आजतागायत 52 संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. तसेच 18व्या आणि 19व्या शतकातील खानदेशातील सामाजिक जीवन या विषयावर सरांनी राज्यस्तरीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले असून भारतीय सण उत्सवांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व या विषयावर सरांचं राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन झाले आहे. तसेच सर NSS कार्यक्रम अधिकारी असून सरांनी जनगणना 2011 मध्ये मास्टर ट्रेनर म्हणून सुद्धा कार्य केले आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आजचे प्रमुख व्याख्याते आमचे मित्र डॉक्टर रमाकांत चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि याबरोबर परत एकदा मी सूचना देतो, कारण बरेच व्यक्ती आता नवीन जॉईन झालेले आहेत, सोबत बसताना वही आणि पेन आपल्या जवळ असावा, म्हणजे आपल्याला बऱ्याच ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. धन्यवाद. आणि जगताप मॅडम हे आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत, मी त्यांचंही स्वागत करतो आणि व्याख्यात्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर रमाकांत चौधरी. Can you hear me? ऐकू येतोय? माझा आवाज येतोय? हो, येतोय. हॅलो. हा, येतोय. सुरू करा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. अरे मला रिस्पॉन्स नाही दिला तुम्ही. मला अनम्यूट करा स्वतःला. गुड मॉर्निंग सर. ओके, अजून कोण म्हणतंय मला गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड. अजून कोणीतरी रिस्पॉन्स द्या. सॉरी सर. गुड इव्हनिंग सर. सॉरी सर. गुड इव्हनिंग सर. ओके, म्हणजेच आपलं या कार्यशाळेमध्ये हेतुपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष नाही. ठीक आहे. आता हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक लक्ष असू द्या. नमस्कार, गुड इव्हनिंग, राम राम मित्रांनो. गुड इव्हनिंग सर. नमस्कार. ओके, मिळाला तुमचा नमस्कार पोहोचला. ओके, मी रमाकांत चौधरी, आर.सी. पटेल कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय शिरपूर
या सत्रामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर D.R. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही असे विविध कार्यक्रम आणि अशा विविध कार्यशाळा आयोजित करत असतो. असाच एक प्रयत्न आमचे मित्र प्राध्यापक M.B. बचुडे सर यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी कार्यशाळा ते घेत आहेत. आणि या कार्यशाळेमध्ये त्यांनी मला एक संधी दिली की तुम्ही एक विषयावर बोलावं आणि अभ्यास कौशल्य हा माझा विषय, या विषयावर त्यांनी मला आमंत्रित केलं आहे. आपण बऱ्याच वेळेस अभ्यास करतो, ज्याला पटेल तसा करतो आणि रिझल्ट हातात आल्यानंतर आपल्या मित्राला जास्त मार्क असतात आणि आपल्याला कमी मार्क असतात. असं काय होतं? अरे त्याने 8 तास अभ्यास केला का, मग पुढच्या वेळेस मी 10 तास अभ्यास करेल. आणि पुन्हा एकदा आपल्या हातात रिझल्ट येतो आणि आपण बघतो त्याला जास्त मार्क असतात, आपल्याला कमी मार्क असतात. असं काय होतं? अभ्यास तोही करतोय, अभ्यास मीही करतोय, तरी देखील मार्कांच्या बाबतीत प्रचंड तफावत आपल्याला जाणवत असते. मग आपण दैवत्वावर सोडू देतो की देवाने त्याला जास्त बुद्धी दिली आहे, मला कमी बुद्धी दिली आहे आणि म्हणून मला कमी मार्क्स मिळतात. आपण स्वतःला दोषी मानतो आणि आपण दोषी मानल्यानंतर हळूहळू आपण अभ्यासाकडे वळत नाही आणि पाहिजे तो निकाल रिझल्ट आपल्याला मिळत नाही. म्हणून अभ्यास कसा करावा, अभ्यासाची कोणती कौशल्य आहे ती जर संपादित केली तर आपल्यालाही चांगले गुण मिळू शकतात. त्यासाठी त्या कौशल्यांची गरज असते. एकदा जर ती कौशल्य संपादित केली, अर्जित केली, तर आपल्यालाही चांगले गुण मिळू शकतात. अभ्यास तो 5 तास करतो, मीही करतो, त्यालाही चांगले गुण मिळू शकतात, मलाही चांगले गुण मिळू शकतात. म्हणून अभ्यासाची कौशल्य जर संपादित केली तर आपल्यालाही चांगले गुण मिळू शकतात. तर 1-1.5 तास तुम्ही माझ्यासोबत असाल, हेतुपूर्वक जाणीवपूर्वक तुम्ही माझ्यासोबत असाल, हा प्रवास आपण 1 ते 1.5 तासाचा असेल. जोपर्यंत तुमची कॅपॅसिटी आहे मला ऐकून घेण्याची, तोपर्यंत मी बोलेल तुमच्याशी. आणि जेव्हा तुम्ही सांगाल की बस, तेव्हा मी थांबून जाईल. खरं तर हा विषय खूप लांबलचक आहे, तरी आम्ही थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ही कौशल्य कोणती आहे याचं तुम्हाला व्यवस्थित आकलन झालं पाहिजे. तर चला जाऊया माझ्यासोबत प्रवासाला. आणि अभ्यास कौशल्यामध्ये लक्ष केंद्रित करणे या कौशल्यावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर जाऊया आपण लक्ष केंद्रित करण्याच्या प्रवासाला. स्क्रीन दिसते? हा, दिसतोय. Yes, sir. मित्रांनो, या स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसतंय. ते चित्र व्यवस्थित बघा आणि या चित्रावरून तुम्हाला काय आकलन होतंय. ठीक आहे. आपण आता हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला एक 3 कॅट म्हणजे 3 मांजर दिसतात. सर्वात जे डाऊनला आहे, खाली जी आहे, तिचे कान बंद आहेत, डोळे बंद आहेत आणि निवांत झोपलेली. तिच्यावर बसलेली म्हणजे मिडलला असलेली जी कॅट आहे, मांजर आहे, तिचे कान तर उघडे आहेत, एक डोळा बंद आहे, एक डोळा उघडा आहे, ऐकते पण आहे आणि डोळे लावते. आणि जी टॉपला जी कॅट आहे, जी मांजर आहे,
तिचे दोघेही कान उघडे आहेत, टवकारलेले आहेत, काहीतरी ऐकण्याच्या ती स्थितीत आहे. डोळेही उघडे आहेत, एका विशिष्ट गोष्टीकडे तिचा कटाक्ष आहे, अलर्ट आहे. असे हे 3 मांजराचे चित्र आहे. तसं या जगामध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये असे 3 प्रकारचे विद्यार्थी किंवा 3 टाईपचे लोक आपल्याला दिसतात. जी डाऊनला आहे, सर्वात खाली जी आहे, बॉटमला जी आहे, ती कॅट, ती मांजर डोळे बंद आहे, कानही बंद आहे आणि झोपलेले आहे. अशा टाईपची लोक, यांना जगात काय चालू आहे याविषयी काही माहिती नसतं आणि त्यांना जाणून घेण्याची इच्छाही नसते. आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं तर बंदा आहे, बिनधास्त आहे, त्याला काही पडलेले नाही. मिडलला जी कॅट आहे ती ऐकते आहे, बघते पण आहे, पण जाऊ द्या, आपल्याकडनं काही होणार नाही. म्हणजे अशा टाईपची जी लोक आहेत, म्हणजे काम करण्याची इच्छा असून सुद्धा ते करत नाही. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये त्याची दानत नाही, करणार तर नाही, इच्छा होते पण करणार नाही. आणि जी टॉपला जी मांजर आहे तिचे कान टवकारलेले आहेत, डोळेही उघडे आहेत, एक विशिष्ट ध्येयाकडे, एका विशिष्ट गोष्टीकडे ती टक लावून पाहते, ती काहीतरी ऐकण्याच्या मनस्थितीत आहे, अलर्ट आहे. अशा टाईपची लोक सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसतात. म्हणजे मगाशी उदाहरण दिलं की एकाला जास्त मार्क्स, मला कमी का मार्क्स. जास्त मार्क्स घेणारे विद्यार्थी हे वरच्या कॅटलमध्ये या मांजरीचं ते प्रतिनिधित्व करतात, हे लक्षात घेणार. आपल्या बाबतीत 2 गोष्टी घडतात. कोणत्या? बघा, हे चित्रामध्ये 2 सिच्युएशन आपल्या बाबतीत घडतात. प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आपण विचार करतो. विचार केल्यानंतर आपल्याला काहीतरी आयडिया सुचतात, म्हणजे सोल्युशन मिळालं, उत्तर मिळालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आपल्याला आनंद वाटतो. दुसरी कंडिशन तुमच्या बाबतीत होते, प्रॉब्लेम क्रिएट झाला, विचार करून सुचत नाही, खूप विचार करावा लागतो, काही सुचत नाही आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर आपण चिडचिड आपली सुरू होऊन जाते. अशा 2 सिच्युएशन आपल्या बाबतीत नेहमी घडतात. म्हणजे अभ्यास क्षेत्र असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो. याच्याकडे आयडिया का होत्या आणि याच्याकडे आयडिया का नाही हे आपल्याला तपासून बघावं लागेल. जाऊया, आपण सुरुवात करूया. अभ्यासाच्या बाबतीत मी 2 केस स्टडीज घेतल्या. व्यवस्थित ऐका, समजून घ्या. केस स्टडी नंबर 1. हा एक विद्यार्थी आहे जो 10वी किंवा 12वीच्या कला या वर्गात शिकत आहे. त्याला IAS अधिकारी व्हायचं असल्यामुळे तो त्याने घेतलेल्या विषयांचा गांभीर्याने अभ्यास करतो. हा अभ्यासासाठी नियमितपणे वेळ देतो. त्याने अभ्यासाचे नियोजन करून वेळापत्रक ठरवलेले आहे. तो खूप मेहनती आहे. तरी सुद्धा तो जे काही वाचतो ते बऱ्याचदा विसरतो. त्याची मुख्य समस्या परीक्षा हॉलमध्ये निर्माण होते. तो त्याच्या यशाविषयी इतका चिंतित असतो की परीक्षेत चुकीची उत्तरे लिहितो. आता प्रश्न आहे, या विद्यार्थ्याला कोणत्या अभ्यास कौशल्याची गरज आहे? केस स्टडी नंबर 2. नावाची एक विद्यार्थिनी आहे, ती TYBSc या वर्गात शिकते. ती आपली नोट्स किंवा ज्याला आपण मराठीत टिपणे म्हणतो ती व्यवस्थित तयार करते. ती आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती आपल्या नोट्स मध्ये त्याचा समाविष्ट करते.
पण तरी सुद्धा म्हणजे ही जी विद्यार्थिनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही. ती एकाच टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी खूप वेळ खर्च करते. त्यामुळे इतर टॉपिकसाठी तिला पुरेसा वेळ मिळत नाही. परीक्षेत सुद्धा ती दिलेल्या वेळेत पूर्ण उत्तरपत्रिका लिहू शकत नाही. म्हणून सहला तिच्यात क्षमता असून सुद्धा कमी गुण मिळतात. सहला कोणत्या प्रमुख अभ्यास कौशल्याची गरज आहे? हे दोन ज्या केस स्टडीज आहेत त्या तुमच्या बाबतीत पण असू शकतात. मग नेमके हे विद्यार्थी मेहनत करतात, सर्व काही करतात जसं तुम्ही करतात, परंतु रिझल्ट मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला मार्क्स कमी असतात. असं आपल्या बाबतीत होतं. आणि म्हणून ज्याला जास्त मार्क्स मिळाले, आपल्याला कमी मार्क्स मिळाले, त्याचं कारण काय आहे? त्याच्याकडे काही कौशल्य त्यांनी अर्जित केलेली आहे, संपादित केलेले आहे, आणि तो कौशल्याचा आधार घेऊन तो परीक्षेमध्ये उत्तम चांगले मार्क्स मिळवतो. आपल्याला ते मिळत नाही. मग अभ्यास कौशल्य कोणती आहे? कोणत्या अभ्यास कौशल्याच्या जोरावर त्यांनी इतके चांगले उत्तम मार्क कशी मिळवले? ती कौशल्य कोणती आहे? आता एक प्रश्न असा आहे आपल्या मनात येतो की तो मुलगा हुशार, मी ढ, असा आपण गैरसमज करून घेतो. म्हणून काही लोकांचा असा विश्वास आहे की चांगले गुण मिळवणे म्हणजे बुद्धिमान असण्याचे लक्षण होय. तुमच्या मते हे खरे आहे का? असा एक प्रश्न आहे. तुझं हे झालं रमाकांत? पोल तू ब्रेक केला का माझा? नाही नाही नाही, ते कट झालं. नाही, पीपीटीपी स्टॉप केली मी. पोल करत होतो मी. आता पोलिंग साठी मी क्वेश्चन टाकला होता अगोदरच. पोल मध्ये का? हो, एक मिनिट थांब थांब. यू आर लॉग फ्रॉम अनदर डिव्हाइस. यू आर लॉग इन नाही दिसत नाही तिथं. मला होस्ट कर एक मिनिटासाठी. होस्ट सर तुम्ही को होस्ट आहेत ना, तरी पण तुम्ही शेअर करू शकता. हो, पण मला पोलिंगचा ऑप्शन येत नाही ना. एक मिनिट. यू आर लॉग इन फ्रॉम अनदर डिव्हाइस. युअर पोलिंग सेशन इज इनएक्टिव्ह झालंय पोलिंग सेशन. मयुरी पाहते काय? हो सर. बजुटे सर तुम्ही होस्ट आहेत ना, तर तुम्ही त्यांना हे बनवू शकता. तुम्ही को होस्ट बनवून द्या बजुटे सर, आणि रमाकांत चौधरी सरांना होस्ट बनवून द्या. झालं? हो सर. आता होतंय का? करून बघतो. हो. नाही होते, जाऊ दे, वेळ जाईल त्याच्यामुळे. स्क्रीन शेअर नाही होते का? नाही, पोलला क्वेश्चन अगोदर टाकून ठेवला होता, पण ते गेला तो प्रश्न. ठीक आहे, एकदा चेक करायचा होता ना आपण. बरं जाऊ दे, चला जाऊ दे. ठीक आहे, मी माझ्याकडे करतो परत. हो, आहे काही हरकत नाही. हा. एक मिनिट. हा, तर माझा प्रश्न होता, चांगले गुण मिळवणे म्हणजे बुद्धिमान असण्याचे लक्षण होय.
या विधानाशी तुम्ही सहमत आहात का किंवा नाही? आता तुम्ही माझ्याशी बोलू शकता. चांगले गुण मिळवणे म्हणजे बुद्धिमान असण्याचे लक्षण. या विधानाशी तुम्ही सहमत आहेत का? होय किंवा नाही? नाही सर. मित्र एकेकाने उत्तर द्या. काय उत्तर द्या. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सर मी सहमत नाही. नाही सर. प्रतिक्रिया येतात. बागुल म्हणतोय नाही सर. ओके, लवकर लवकर द्या. वैष्णवी नाही सर. नाही सर. ओके ओके, जवळपास नाही. हा, नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ओके, म्हणजे तुम्ही हेतुपूर्वक जाणीवपूर्वक तुम्ही व्यवस्थित सर असले पाहिजे सर. सर हा? बुद्धिमान असले पाहिजे सर. बुद्धिमान असेल तर अभ्यास कराल ना सर. मला आवाज क्लिअर देते तुझा. हॅलो सर. हा, बुद्धिमान असेल तर सर स्टडी कराल ना सर. बुद्धी असेल तर. माझा प्रश्न काय, चांगले गुण मिळवणे, ज्याला चांगले मार्क्स मिळतात तो बुद्धिमान असतो, या विधानाशी तुम्ही सहमत आहात काय? हा, असं मला. येस सर, सहमत आहे सर. हा, सहमत आहे. ओके, असं चांगले गुण मिळवणे हा बुद्धिमान किंवा हुशार असतो असं नाही. त्याला ते मी मगाशी तेच म्हणत होतो की हुशार विद्यार्थी काय आहे, कारण तो त्याच्याकडे काही कौशल्य आहे. एक कौशल्य त्यांनी संपादित केली आहे, अर्जित केली आहे, आणि या कौशल्याच्या आधारावर त्याला चांगले गुण मिळतात. म्हणजे माझ्याकडे कौशल्य नाहीये, मीही अभ्यास करतो, तरीही मला गुण चांगले मिळत नाही म्हणून मी बुद्धिमान नाही असं नाही. मीही बुद्धिमान आहे, परंतु त्याच्याकडे कौशल्य आहे, त्या कौशल्याच्या आधारे तो चांगले गुण मिळवू शकतो, मी नाही मिळवू शकत. म्हणून चांगले गुण मिळवणे म्हणजे बुद्धिमान आहे असं नाही. आपण सर्व बुद्धिमान आहोत. आपल्याला कमी मार्क्स मिळाले आपण बुद्धिमान नाहीये असं म्हणण्याची गरज नाही. खरं तर अभ्यासात प्रगती करणे हे अनेक कौशल्यांशी निगडीत आहे. जी कौशल्य आहे याच कौशल्यांना अभ्यास कौशल्य म्हणतात. आता हे व्यवस्थित ऐका आणि वाचा. शिकण्याची प्रक्रिया ही अभ्यास कौशल्यांशी निगडीत आहे. शिकणे म्हणजे चित्त एकाग्र करणे, विषयाचे आकलन करून घेणे, प्रभावी वाचन करणे, महत्वाचे मुद्दे शोधणे, अचूक टिपणे तयार करणे, स्मरणात ठेवणे, वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करून घेणे, याचाही अभ्यास कौशल्यात समावेश होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुन्हा एकदा प्रश्न तुमच्यासाठी आहे, अभ्यास कौशल्य कोणती? उत्तरासाठी या पानावर बघा. याच पानावर 5 कौशल्य दडलेली आहेत, ती तुम्हाला शोधायची. आकलन करून घेणे, प्रभावी वाचन, महत्वाचे मुद्दे शोधणे, नोट स्मरणात ठेवणे, एक्सेट्रा. अजून कोणाला काही सांगायचं आहे? चला मग अभ्यास कौशल्य कोणती आहे शोधूया आपण. महत्वाची अभ्यास कौशल्य कोणती? 1 2 3 4 5. पहिलं कौशल्य लक्ष केंद्रित करणे, दुसरं कौशल्य आकलन, तिसरं टिपण, चौथं स्मरणशक्ती आणि पाचवं नियोजन कौशल्य. या 5 कौशल्यात जेव्हा तुम्ही पारंगत होता तेव्हा तुम्हाला परीक्षेत उत्तम चांगले गुण मिळण्याची दाट शक्यता असते. जे हुशार विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांकडे ही 5 कौशल्य असतात आणि या कौशल्याच्या आधारे, कौशल्याच्या जोरावर ते कुठल्याही परीक्षेत किंवा स्पर्धेत यश संपादन करू शकतात. लक्ष केंद्रित करणे म्हणजे एखाद्या ठराविक टॉपिकवर अधिकाधिक काळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, याला म्हणतात लक्ष केंद्रित करण्याची कौशल्य. दुसरं जे कौशल्य आहे आकलन कौशल्य. शिकण्याची सुरुवात ही समजण्यापासून होत असते. जी गोष्ट आपल्याला समजत नाही
ती लक्षात ठेवायला कठीण जाते. लक्ष केंद्रित केलं, बघितलं, पण त्याचं आकलन झालं पाहिजे. ते तुम्हाला समजलं पाहिजे. समजलं तरच ते लक्षात राहील. आकलन नाहीच झालं तुम्हाला तर तुमच्या लक्षात काहीच राहणार. टिपण कौशल्य. टिपण तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा भाग म्हणजे प्रमुख मुद्दे. तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. आणि हे मुद्दे ओळखणे, वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळवून त्यात परस्पर संबंध जोडून त्याचे व्यक्तिगत टिपण तयार करणे. म्हणजे अभ्यास करताना महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा, समजून घ्या आणि मग त्याचे नोट्स तयार करा. चौथं जे कौशल्य आहे स्मरणशक्ती. जे आपण लक्षात ठेवतो खरं तर ते आपण पूर्णपणे विसरत नाही, परंतु जसा जसा काळ जातो तसं तसे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आठवणे कठीण जाते. स्मरणशक्ती केव्हा आपल्याला दगा देते? जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित केले नसेल तेव्हा, किंवा लक्ष केंद्रित करूनही त्याचं तुम्हाला आकलन झालं नसेल तेव्हा ही स्मरणशक्ती तुम्हाला ऐनवेळी दगा देण्याची दाट शक्यता असते. आणि हे चारही जे नियोजन आहे, जे कौशल्य आहे, या कौशल्यांचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. म्हणजे वेळेचं नियोजन करणे हा अभ्यास कौशल्याचा महत्वाचा भाग आहे. आपण केस स्टडी नंबर 2 बघितलं, तर नियोजनच नाहीये. 2 तासामध्ये पेपर संपायचा होता, पण 2 तास झाले तरी आपले 2 प्रश्न सुटूनच गेले. म्हणून या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नियोजन करावं लागेल. वेळेचं नियोजन करणे हा अभ्यास कौशल्याचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नियोजित अभ्यास आपण वेळेत पूर्ण करू शकतो. कोणत्या विषयाला मी किती वेळ दिला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. त्याचा तुम्ही एक टाइम टेबल तुम्हाला करावं लागेल. कुठल्या दिवशी मी कुठल्या विषयाचा अभ्यास किती करणार आहे याचं सगळं प्लॅनिंग, नियोजन तुम्हाला करावं लागेल. मग आपण 2 तासाचा पेपर आहे तो 2.25 तासामध्ये मी सोडवू शकतो का याचा तुम्हाला सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावा लागेल, नियोजन करावं लागेल. आणि हे जर 5ही कौशल्य जर तुम्ही संपादित केली, अर्जित केली, तर तुम्हाला चांगले उत्तम गुण मिळू शकतात. सरांनी तुम्हाला एक सूचना दिली होती की एक कागद आणि पेन आपल्या सोबत असू द्या. मला असं वाटतं की तुम्ही त्या सूचनेचं पालन केलं असेल तर एका कागदावर हा एक टेबल तयार करा. अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला डिझाईन काही करायचं नाही, फक्त हे 5 1 2 3 4 5 टेबल आणि 5 कौशल्य विदिन 3-4 मिनिट मध्ये तुम्ही हा टेबल तयार करा पटकन. म्हणजे तुम्हाला तुमची अभ्यास कौशल्यामध्ये तुम्ही कोणत्या अभ्यास कौशल्यात पारंगत आहात, कोणत्या कौशल्यामध्ये तुम्ही मागे आहात, कोणत्या कौशल्यात तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज आहे, कोणत्या कौशल्यामध्ये जास्त मेहनत करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, हे तुम्हाला आता समजू शकते. म्हणून सेल्फ एक्झामिन करायसाठी आपल्याला हे प्रॅक्टिस करायची आहे. तर या प्रॅक्टिससाठी एक कागदावर तुम्ही हा टेबल तयार करा. पहिल्या कॉलममध्ये अभ्यास कौशल्य, त्याच्या खाली आकलन कौशल्य, लक्ष केंद्रित करणे, स्मरण, टिपण आणि नियोजन, आणि याला 1 2 3 4 5 एकूण गुण. करतात सर्वजण? सर्वांकडे कागद पेन आहे? अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा. आकलन, लक्ष, स्मरण, टिपण, नियोजन. आत्ताची गरज नाही, त्याच्यासमोरही लिहिले तरी चालेल. फक्त सेपरेट सेपरेट लिहा. आकलन, त्याच्या खाली लक्ष, स्मरण. असा जेव्हा तुम्ही टेबल तयार करणार तेव्हा मी प्रत्येक कौशल्यावर तुम्हाला मी 5 प्रश्न विचारणार आहे. फॉर एक्झाम्पल, आकलन कौशल्याचा मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला
हा 1 नंबरचा प्रश्न, हा 2 नंबरचा प्रश्न, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, 5 नंबरचा आणि शेवटचा कॉलम आहे एकूण गुण. मी जेव्हा पहिला प्रश्न विचारेल त्याचं उत्तर जर होय असेल तर 1 मार्क्स तुम्ही त्याला द्यायचा आहे आणि उत्तर जर नाही असेल तर 0 मार्क द्यायचे. असं मी आकलनावरचे असे टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. 0, 1, 0 जे काही असेल ते मार्क्स तुम्हाला द्यायचे. त्यानंतर मी लक्ष केंद्रित करणे याच्यावर 5 प्रश्न विचारेल. होय असेल तर 1 मार्क्स, नसेल नाही असेल तर 0 मार्क्स, असे तुम्ही मार्क्स देत जाणार. पुढचे स्मरणवर असतील, नंतर टिपणवर आणि नियोजनवर, असे 5 प्रश्न प्रत्येक कौशल्याच्या बाबतीत मी तुम्हाला विचारणार आहे. आणि प्रामाणिकपणे, कारण हा रिझल्ट तुमचा आहे म्हणून प्रामाणिकपणे त्याची उत्तर तुम्हाला मार्क्स तुम्हाला द्यायचे. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स द्या, उत्तर नाही असेल तर 0 मार्क्स द्या. टेबल जवळपास सर्वांचा झालाय का? कोणीतरी मला सांगा. येस सर, झालाय सर. येस सर. ओके, आता म्यूट करून घ्या स्वतःला. ओके, लक्षात आलं? पहिलं आता आकलन कौशल्यावर मी 5 प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न जर इथं जर तुमचं उत्तर होय असेल तर इथं 1 मार्क्स द्यायचा. नंतर मी दुसरा प्रश्न विचारेल तर इथं होय असेल तर 1, नसेल तर 0 मार्क. असे आकलनचे 5 प्रश्नावरचे 5 तुम्हाला मार्क्स द्यायचे. त्यानंतर मी लक्ष केंद्रित करणे ह्या कौशल्यावर 5 प्रश्न विचारले. असं क्रमाक्रमाने मी तुम्हाला सांगत जाईल. कागद तुमच्याकडे तयार आहे, पेन तुमच्याकडे तयार आहे. मी प्रश्न वाचत जातो, समजून सांगतो आणि उत्तर तुम्ही मार्क्स मध्ये या टेबल मध्ये तुम्हाला द्यायचे तुमच्या कागदावर. ओके, आकलन कौशल्यावरचा पहिला प्रश्न. एखादा विषय समजण्यापूर्वी मला वारंवार वाचावा लागतो. उत्तर होय असेल 1 मार्क द्यायचा, उत्तर नाही असेल तर 0 मार्क द्यायचा. कुठे द्यायचे सांगितलं तुम्हाला मी. मार्क्स दिले गेले. दुसरा प्रश्न. वाचताना मुख्य मुद्दे ओळखणे मला कठीण जाते. मी जे काही रीडिंग करतो तुम्हालाच कळत नाही मुख्य मुद्दा कोणता आहे, कोणाला मुख्य मुद्दा म्हणायचा हेच मला कळत नाही. उत्तर होय असेल तर 1 मार्क द्या, नाही असेल तर 0 मार्क्स. तिसरा प्रश्न. एखादा विषय वाचल्यावर त्यावरील प्रश्नाची उत्तरे मी व्यवस्थित देऊ शकत नाही. होय असेल 1 मार्क, नाही असेल तर 0 मार्क्स. प्रश्न क्रमांक 4. पूर्वी वाचलेला विषय पुन्हा वाचताना मला तो विषय वाचलेला आहे असे वाटत नाही. होय असेल 1 मार्क्स, नाही असेल 0 मार्क्स. आकलन कौशल्यावरचा शेवटचा 5वा प्रश्न. दीर्घकाळ मनापासून वाचन केल्यानंतर बऱ्याचदा वाचल्याचे वर्णन करणे मला जमत नाही. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नाही असेल तर 0 मार्क्स. 5 रकान्यामध्ये तुम्ही आकलन कौशल्याची 0, 1 जे काही असेल ते तुम्ही मार्क्स दिलेले आहेत. आता आपल्याला लक्ष केंद्रित करणे याच्यावरचे 5 प्रश्न. पहिला प्रश्न. अभ्यास करताना त्यावर लक्ष केंद्रित करणे मला कठीण जाते. उत्तर होय असेल 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. दुसरा प्रश्न. अभ्यास करीत असताना मला दिवा स्वप्न बघण्याची सवय आहे. मी अभ्यास करताना मी मनातल्या मनात असं चित्र रंगवतो, जस्ट लाईक अ शेख चिल्ली. तिसरा प्रश्न. माझ्या मनाच्या लहरींचा म्हणजे मूडचा
माझ्या अभ्यासावर परिणाम होतो. आज आपला मूड नाहीये, अभ्यासाला बसायचं नाही, असं कधी कधी वाटतं आपल्याला. असं होत असेल तुमच्या बाबतीत, उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नसेल तर 0 मार्क्स. चौथा प्रश्न, अभ्यास करताना लहान सहान गोष्टीमुळे माझे लक्ष विचलित होते. उत्तर होय असेल 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. शेवटचा प्रश्न, लक्ष विचलित झाल्यावर मला पुन्हा लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे कठीण जाते. उत्तर होय असेल 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. आता स्मरण कौशल्यावरची प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, एखाद्या विषयावर प्रश्न विचारल्यास मी गोंधळून जातो. होय 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. दुसरा प्रश्न, विविध विषयावरील अनेक मुद्द्यांची सरमिसळ होऊन मी गोंधळून जातो. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, उत्तर नाही असेल तर 0 मार्क्स. प्रश्न क्रमांक 3, एवढ्यात माझ्या होटावर येते. टिप ऑन द टन असा बऱ्याचदा अनुभव येतो. म्हणजे कोणी विचारलं, अरे ते असं काहीतरी होतं, म्हणजे तोंडातच आहे पण निघत नाहीये, होटावरच आहे पण निघत नाहीये, जिभेवर आहे पण निघत नाहीये, असं काही होतं का? होत तर होय असेल तर 1 मार्क्स, नसेल तर 0 मार्क्स. चौथा प्रश्न, मी तणावाखाली असताना माझी स्मरणशक्ती मला दगा देते. मी टेन्शन मध्ये असलं की माझं डोकं चालत नाही, सगळं क्लीन. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नाही असेल तर 0 मार्क्स. पाचवा प्रश्न, मी उत्तराचा धागा सहजासहजी विसरून इतरत्र भटकत जातो. उत्तर होय असेल 1 मार्क्स, उत्तर नाही असेल तर 0 मार्क्स. स्मरण कौशल्याचे 5 प्रश्न आपले झालेले आहेत. आता टिपण कौशल्य. पहिला प्रश्न, मी वर्गातील टिपणांवर म्हणजे नोट्सवर अवलंबून असतो किंवा असते. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. प्रश्न क्रमांक 2, मी वाचन करीत असताना माझे स्वतःचे टिपण नोट्स काढत नाही. उत्तर होय असेल 1 मार्क्स, उत्तर नाही 0 मार्क्स. प्रश्न क्रमांक 3, मी महत्वाचे मुद्दे अधोरेखित करीत नाही. वाचताना लिहिताना मी कुठल्याही गोष्टीला अंडरलाईन करत नाही. उत्तर होय 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. चौथा प्रश्न, परीक्षेपूर्वी मी किमान 3 ते 4 क्रमिक पुस्तकावरून उजळणी करतो किंवा करते. म्हणजे परीक्षेच्या अगोदर मी 3-4 पुस्तकं याच्यावरती मी रिव्हिजन करतो. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नसेल तर 0 मार्क्स. पाचवा शेवटचा प्रश्न, माझी टिपणे किंवा नोट्स मलाच गोंधळात टाकतात. मी जे काही नोट्स काढलेत मलाच कन्फ्युज करतात. उत्तर होय 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. आता नियोजन कौशल्यावरची 5 प्रश्न. पहिला प्रश्न, मी अभ्यासाला बसलो की
थोडाच वेळ अभ्यास करतो किंवा करते? उत्तर होय 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. दुसरा प्रश्न, एका विषयाच्या अभ्यासासाठी मी खूप वेळ देतो किंवा देते. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नसेल तर 0 मार्क्स. तिसरा प्रश्न, सर्व विषयांची एकदा उजळणी करणे मला जमत नाही. उत्तर होय असेल तर 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. चौथा प्रश्न, मी अभ्यासाला बसतो किंवा बसते तेव्हा मी थकलेला असतो किंवा असते. उत्तर होय 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. आणि शेवटचा प्रश्न, मी वेळापत्रक पाळू शकत नाही. होय 1 मार्क्स, नाही 0 मार्क्स. या टेबल मध्ये तुम्ही मार्क्स दिलेले आहेत. ओके, आता तुम्ही काय करायचं आहे, आकलन कौशल्यावर तुम्ही मार्क्स दिले, 1 इथं 0 1 0 असे जे काही मार्क्स तुम्ही दिलेले आहेत याची टोटल इथे टाका एकूण गुण मध्ये. आकलन कौशल्याला किती गुण मिळाले, लक्ष केंद्रित करण्याला किती गुण मिळाले, स्मरणला किती गुण आहे, टिप्पणला किती गुण आहे आणि नियोजन कौशल्याला किती गुण आहे याची बेरीज करा. काहींची बेरीज 5 येऊ शकते, काहींची 4 येऊ शकते, काहींची 3, काहींची 2, काहींची 1, काहींना 0 पण येऊ शकतो. केली? अनम्यूट करा स्वतःला आता. अनम्यूट करा स्वतःला. आणि कोणत्या कौशल्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळाले? 5 पैकी 5 कोणाला मिळाले, कुठल्या कौशल्यात, कोणी सांगू शकता? टोटल केली का? हॅलो, अनम्यूट करा स्वतःला, बोला माझ्याशी. ज्योतिलाल पवारांनी सांगितले 5 बेरीज आलेले, पण कशाची आली ते सांगा. हे सांगा, ज्योतिलाल कोणत्या कौशल्यामध्ये तुम्हाला 5 मार्क मिळालेले? हा सर. कुठल्या कौशल्यामध्ये 5 मार्क्स मिळाले तुला? हो सर, सांगतो. फर्स्ट इयर विद्यार्थी आहे तो. सर लक्ष कोण हा वैश लक्ष, हा वाचून घे. लक्ष केंद्रितला 5 आणि स्मरणलाही 5. ओके, ज्या कौशल्यामध्ये ठीक आहे. सर मी बोलू का? हा बोल. हा सर, स्मरण कौशल्यामध्ये एखाद्या विषयावर प्रश्न विचारल्यास मी गोंधळून जातो. ही टोटल बेरीज, एकूण गुण विचारतोय. स्मरण कौशल्याला किती गुण मिळाले तुला? लक्ष केंद्रित करायला किती गुण मिळाले? 5 पैकी 5 बऱ्याच काही मुलांना मिळालेले आहेत. तसं तुला मिळाले का? नाही सर, मग वेगवेगळे आहेत सर्व. ओके, हॅलो सर. आलं लक्षात तुमच्या. आता तुम्ही टोटल केली. हॅलो सर. हे बघा, आता स्वतःला म्यूट करून घ्या. आता मी बोलतोय तुमच्याशी. ज्या कौशल्यामध्ये सर्वात अधिक गुण तुम्हाला मिळालेले आहे ते कौशल्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज आहे. त्या कौशल्यात तुम्ही मागे आहात, कमी पडत आहात. आणि ज्या कौशल्यात सर्वात कमी गुण तुम्हाला मिळालेले आहे ते कौशल्य तुमचं अधिक उत्तम चांगलं आहे.
त्या कौशल्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट आहात. पण ज्या कौशल्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळालेले, 5 पैकी जर 5 मार्क्स मिळालेले, तर ही धोक्याची घंटा आहे. म्हणून या कौशल्यामध्ये तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज आहे. मग तुम्ही अभ्यासामध्ये कुठल्या कौशल्य तुमचं मागे आहे, तर हे कौशल्य काहींचं स्मरणच्या बाबतीत झालं असेल, काहींचं आकलनच्या बाबतीत झालं असेल, काहींचं नियोजन असेल. प्रत्येकाची कौशल्य, कोणीतरी कुठल्या तरी कौशल्यात पारंगत असतो आणि कुठेतरी कौशल्यामुळे तो मागे पडतो. असं होतच नाही की सगळी कौशल्य माझी चांगली. कुठल्या तरी कौशल्यात आपण मागे असू शकतो. 0 हे फार रेअर असतं. आपल्याला 2-3 मार्क्स कुठेतरी मिळाले असतील, पण 0 फार रेअरली एखाद्याला मिळाले असू शकतात. म्हणून ज्या कौशल्यात तुम्हाला सर्वाधिक गुण आहेत, त्या कौशल्यात तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज आहे. मग ते कुठलंही कौशल्य असेल, त्या कौशल्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. त्या कौशल्यामुळे तुमच्या गुणांमध्ये, तुमच्या मार्क्समध्ये फरक यासाठी पडतोय. यासाठीच तुम्ही अभ्यासात मागे पडत आहात. म्हणून या कौशल्यात जर तुम्ही व्यवस्थित मेहनत केली, त्या कौशल्यात जर तुम्ही पारंगत जर झाला, सगळी कौशल्य तुम्ही इक्वल लेवलला आणली, तर कुठल्याही परीक्षेत तुम्हाला यश संपादन करता येऊ शकतं. लक्ष केंद्रित करणे सगळ्यांचा, बराचसा मुलांचा हा प्रॉब्लेम असतो. एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला आपल्या मेंदूला आवडत नाही. सर्व ज्ञानेंद्रियाकडून येणारी विविध प्रकारची माहिती आपला मेंदू खरं तर एकाच वेळेस ग्रहण करीत असतो. आता तुम्ही माझ्याशी बोलता आहात, माझं व्याख्यान तुम्ही ऐकतात, परंतु मनात तुमच्या आणखी काही विचार येत असतील, मध्येच कोणीतरी मोबाईल मध्ये चॅटिंग करत असेल, घरामध्ये कोणाचा तरी आवाज येत असेल, सगळं थोड्या वेळानंतर तुमचं लक्ष विचलित होत जातं. म्हणून सगळ्या सराउंडिंग म्हणून तुम्हाला तुमचा मेंदू त्या सगळ्या गोष्टी ग्रहण करीत असतो आणि म्हणून आपलं लक्ष विचलित होत जातं. पण लक्ष कुठे जातं आपलं? आवडत्या व महत्वाच्या गोष्टीकडे मेंदूचं लक्ष सहज वेधलं जातं. जी गोष्ट आपल्याला कमी महत्वाची व कंटाळवाणी वाटते, त्या गोष्टीकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. लक्ष केंद्रित करणे कठीण त्या गोष्टीकडे जातं. परिणामी आपलं मन भटकत जातं. जी गोष्ट आपल्याला आवडते ना, आपले कान टवकार येतात. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ते आपण ऐकून घेतच नाही. आपल्या शेजारी आपल्याला काहीतरी सांगतोय, पण आपली इच्छाच नाही ऐकण्याची, आपल्याला इंटरेस्टच नाहीये. तो कितीही सांगत असेल तरी आपण त्या गोष्टीकडे हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. परंतु कुठेतरी लांब कोणीतरी आपल्याविषयी बोलतोय, आपण गर्दीमध्ये जरी असाल तरी आपले कान टवकारले जातात आणि तो काय बोलतोय हे ऐकण्याचे आपण प्रयत्न करतो जाणीवपूर्वक आणि थोडं ऐकतोय. आपल्या बाजूला सराउंडिंगला अनेक लोक उभे आहेत, ते आपल्याशी बोलत आहेत, पण आपलं लक्ष तिकडे आहे, ऑब्झर्वेशन तिकडे चालू आहे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच गोष्टीकडे आपण आकर्षित होतो, त्याच्याकडे आपण बघतो. ज्या गोष्टी आवडत नाही ते बघत नाही. मग विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तक कशी काय आवडणार? एखादं फिल्मी मॅगझिन दिलं, सलमान खान, शाहरुख खान, वेगवेगळ्या हिरोईनचे पोस्टर बघण्यात तुम्हाला ते पुस्तकाचा इंटरेस्ट आहे, तुम्ही चटकन ते बघा. पुस्तक, अभ्यासाचं पुस्तक असेल आणि साईडला तुम्हाला असं जर पुस्तक आणून दिलं, तुम्ही अभ्यासाचं पुस्तक ठेवतात बाजूला आणि ते पुस्तक तुम्ही उचलता. तुम्ही 3 इडियट पिक्चर बघितला ना, अभ्यासाच्या दिवशी त्याचा तो मित्र प्रत्येकाच्या खोलीमध्ये एक वेगवेगळे मॅगझिन टाकतो आणि सगळे विद्यार्थी अभ्यासाचं पुस्तक फेकतात आणि ते मॅगझिन उचलतात. कारण आपल्याला जे आवडतं त्याच्याकडे आपण आकर्षित होतो. तरी सुद्धा आपण एकाच गोष्टीकडे दीर्घकाळ लक्ष केंद्रित करायला शिकलं पाहिजे. मन आपलं भटकतं. का कसं भटकतं? आपण
काहीतरी एक विचार करतो. जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दुसरा विचार आपल्या कानावर येऊन आदळतो. पहिला विचार सोडून आपण दुसऱ्या विचारावर विचार करत असताना तिसरा विचार येतो आणि 2 विचार बाजूला निघून जातात. म्हणजे आपलं चित्त आपण डिस्टर्ब होतो, चित्त लागत नाही. तरी देखील आपण ते शिकलं पाहिजे, हेतुपूर्वक जाणीवपूर्वक ते शिकलं पाहिजे. आपण जर एखाद्या अभ्यासाची चिंता करीत बसलो तर आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत जाते. जर तुम्ही चिंता करत असला, चिंता माणसाची चिता बनवते. जास्त टेन्शन केला तर काही उपयोगाचं नाही, कारण तुम्ही तुमची क्षमता, तुमची ॲबिलिटी ही संपून टाकतात. आपल्या मनात जर परीक्षेची भीती असेल तर आपण आपली अधिक शक्ती त्याच्यासाठी खर्च करतो. टेन्शन आहे, परीक्षा आहे, पेपर आहे, असू दे ना, ती होणारच आहे परीक्षा, ती काय सुटून जाणार आहे का? मग त्याच्यासाठी तुम्ही चिंता कशाला करताय, टेन्शन का घेत आहे? आणि मग आपलं सगळे एनर्जी, लक्ष त्या टेन्शन मध्येच असतं. उद्याचा पेपर कसा जाईल, कसा जाईल, आणि जसा जाईल तसा जाऊ दे ना, तू अभ्यास केला आहे ना, शांत राहा, उद्या पेपर आहे, उद्या. पण त्याचं टेन्शन, बरेच विद्यार्थ्यांना जेवण करत नाही, भूक लागत नाही आणि पेपर सोडवले जातात. आणि जेव्हा जास्त टेन्शन मध्ये आला तर तुमचा मेंदू कार्य करत नाही आणि स्मरणात ठेवलेल्या गोष्टी त्या आठवत नाही आणि मग आपला मेंदू, आपल्या डोकं आपल्या वेळेस दगा देऊन टाकतं. एकाच गोष्टीवर दीर्घकाळ आपले लक्ष केंद्रित करणे आपल्याला कठीण जातं. खरं एकाच गोष्टीकडे आपलं सतत लक्ष ठेवणं आपल्याला जमत नाही. थोड्या थोड्या वेळाने आपलं मन विचलित होत जातं. ती आपण आपल्या मनावर ताबा मिळवून व एकाच गोष्टीवर दीर्घकाळ चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो. सरावाने या गोष्टी होऊ शकतात, अशक्य नाही. लक्ष एकसारखं ठेवणं कठीण आहे, पण ते सोपंही आहे. हे सराव जर आपण केला तर लक्ष जे विचलित होतं, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो. वर्गात ते बसतात, फिजिकली बसतात, शरीर त्यांचं वर्गात बसलेलं असतं, पण मन मात्र त्याचं भटकत असतं कुठेतरी. अरे आपला मित्र आज संध्याकाळी पार्टी आहे, कुठे जायचं ते विचार करत असतो. फिजिकली तुम्ही इथं आहात, पण मन काय सांगतं की संध्याकाळचं काय करायचं, कोणाच्या घरी कुठल्या मित्राकडे जायचंय, काय नियोजन करायचंय. वर्गात शिक्षक शिकवतात, आपण बसलेलो आहे, ऐकण्याचं नाटक करतोय, पण मन तुमचं भटकत. म्हणून लक्ष केंद्रित करणं हे फार गरजेचं आहे. कारण हे फाउंडेशन, इथून बिगिनिंग आहे तुमचं. इथून जर तुमची सुरुवात होत नसेल तर पुढची कौशल्य तुम्ही कसं काय आत्मसात करू शकता. म्हणून आपल्याला सुरुवात याच्यापासूनच करायची आहे, लक्ष केंद्रित करणं. लक्ष विचलित व्हायला नको पाहिजे. आता बराचसा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना की माझं लक्ष लागत नाही, थोड्या वेळाने माझं मन म्हणतं की कशाला अभ्यास करायचा, लगेच उठून जातो. किंवा पुस्तक हातात धरलं तर वेगळे विचार येतात, मग थोडासा कंटाळा वाटतं, पुस्तक ठेवतो. एक एक्झरसाइज आहे, ही एक्झरसाइज जर केली तर तुमच्या जे लक्ष विचलित जे होण्याचं प्रमाण जे वाढलेलं असेल ते कदाचित याचा सराव, या प्रॅक्टिसचा सराव करून तुमचं लक्ष जे विचलित होण्याची समस्या आहे ती बहुतांशी कमी होण्याची दाट शक्यता आहे. ही कृती काय करायची आहे, जेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटतं, जी कुठली तुमची वेळ असेल रिलॅक्स होण्याची, त्यावेळेस तुम्ही रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. तुम्ही खुर्चीवर आरामाने बसा. तुम्हाला जर कॉटवर झोपणं वाटतं की झोपावंसं, लोळावंसं वाटतं, त्या पोझिशन मध्ये. परंतु त्यावेळेस तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. तुमचा मोबाईल स्विच ऑफ असेल, कुठल्याही मित्रांनी कुठलंच काम नाही. तुम्ही खुर्चीवर बसला, रिलॅक्स मोड मध्ये बसा. आपल्या हाताची बोट अशी ठेवा, हळूहळू डोळे मिटा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकू येतील. जसं मी या रूम मध्ये बसलोय, डोळे मिटल्यानंतर मला खिडकीतून काही विद्यार्थ्यांचा आवाज येतोय, फेरीवाल्याचा आवाज येतोय,
डोक्यावरचा जो फॅन सुरू आहे त्याचा आवाज येतोय, असे वेगवेगळे आवाज तुम्ही ऐका. हे वेगवेगळे आवाज ऐकत असताना आता इतर आवाजांकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि फक्त कुठल्याही एकाच आवाजाकडे तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी आता बाहेरचे आवाज मी ऐकणार नाही, मी आता फक्त फॅनचा आवाज मी ऐकतोय. हळूहळू या फॅनच्या आवाजाकडचं लक्ष विचलित करा आणि आपण जो श्वास घेतोय, आत श्वास घेतोय आणि बाहेर सोडतोय, ही जी हवा नाकात जाते, नाकाच्या आत जाते, तेव्हा हा आत जाणारी हवा, तिचा थंड स्पर्श तुमच्या नाकपुडीला जाणवू द्या, फील करा. आणि सोडताना उष्ण हवा बाहेर निघते त्याचाही फील करा. या गोष्टी एका दिवसात नाही जमणार, या गोष्टी सरावाने हळूहळू येतील. एका दिवसात नाही होणार ही प्रॅक्टिस तुमची, पण प्रयत्न करा. आणि सगळे आवाज तुम्ही आता ऐकत नाहीये, फक्त तुमच्या श्वासावर नियंत्रण आहे. थंडी आत येणारी थंडी हवा याचं तुम्ही फील करताय आणि बाहेर जाणारी उष्ण हवा याचंही तुम्ही जेव्हा फील करा, तुम्हाला असं जेव्हा जाणीव झाली तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या, थांबा आणि हळूच सोडा. अशी कृती जवळपास तुम्ही अर्धा तास दररोज केली पाहिजे. ह्या ज्या मी पायऱ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, या एका दिवसात नाही होणार. तुमचं मन भटकत जाईल, परंतु तुम्हाला हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक या गोष्टी कराव्या लागतील. आणि जर या पोझिशनला जर तुम्ही आला की मला कुठलेच आवाज ऐकू येत नाहीये, त्यावेळेस ही कृती तुमची पूर्ण झाली आहे असं मानायला हरकत नाही. आणि ही कृती जर झाली तर तुमचं कधीही लक्ष विचलित होणार नाही. ज्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्यावेळेस तुमचं लक्ष विचलित होणार नाही. तर ही एक चांगली प्रॅक्टिस आहे. सराव करून बघा, काय उपयोग होतो का. 1-2 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. ज्यांचं लक्ष लागत नाही त्यांच्यासाठी ही प्रॅक्टिस ही अतिशय उत्तम आहे. ऍक्च्युली ही तर आम्ही ऑफलाईन असताना वर्गामध्ये ही प्रत्यक्ष कृती करतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गार्डनमध्ये फिरवतो, त्यांना थोडासा सुगंध वास आल्याचा त्यांना ती जाणीवही करून येतो. जे विद्यार्थी सुद्धा फॉलोअप करतात त्या गोष्टींना, त्या विद्यार्थ्यांना या गोष्टींची जाणीव होते. ठीक आहे. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन? लक्ष केंद्रित करणे म्हणजे काय? काही नाही, सोपं आहे. कॉन्सन्ट्रेशन मीन्स focus on mind. In simple words, concentration is nothing but being alert without any diversion. एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक लक्ष केंद्रित करणे. तुमचं मन विचलित झालं पाहिजे नाही, तुमचे विचार कुठेही तुम्ही डिस्टर्ब न होता एक अलर्ट राहून हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक तुम्ही जर लक्ष दिलं तर ती क्रिया पूर्ण होते. याला कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष केंद्रित करणे असं म्हणतात. इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्रित करण्याचं काय महत्व आहे? कॉन्सन्ट्रेशन इज वन ऑफ द मेजर टूल टू अचीव सक्सेस इन एनी एरिया. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यश संपादन करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन हे तुमचं मुख्य शस्त्र आहे. आणि या शस्त्राच्या आधारावर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये, स्पर्धेमध्ये तुम्हाला यश संपादन करता येऊ शकतं. या लक्ष केंद्रित करण्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या स्मरणात राहू शकतात, कारण तुम्ही हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक
लक्ष केंद्रित केले असल्यामुळे तुमचा मेंदू तो डेटा ती माहिती सेव्ह करून ठेवतो. म्हणून जेव्हा तुम्हाला आठवड्याची वेळ येते लगेच तुमचा मेंदू तुम्हाला मदतीला तयार असतो आणि लगेच तुम्हाला आठवायला सुरुवात होते. म्हणून स्मरणासाठी लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला हे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. कोणीतरी आवाज येतोय, आपला माईक म्यूट ठेवा. कॉन्सन्ट्रेशन इट्स अ रिलेशन विथ मेमरी. मेमरीचा आणि लक्ष केंद्रित करण्याचा काय संबंध आहे का? कॉन्सन्ट्रेशन इज needed for a good listening is nothing but hearing with the concentration for better understanding. आकलन समजून घेण्यासाठी अगोदर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. लक्ष केंद्रित केलं, बघितलं, निरीक्षण केलं, व्यवस्थित पाहिलं, तेव्हा तुमचं आकलन झालं. एखादी वस्तू तुम्ही व्यवस्थित पाहिल्याबरोबर तिचं तुम्हाला आकलन झालं. ही काय आकलन झालं? तुमचा मेंदू तो डेटा सेव्ह करून ठेवतो. जर तुम्ही ते व्यवस्थित पाहिलंच नाही, ऐकलंच नाही, तर त्याचं आकलन तुम्हाला होणारच नाही. आकलन झालं नाही तर स्मरण कौशल्य तुम्हाला दगा देऊ शकतं. म्हणून निरीक्षण किंवा जाणीवपूर्वक हेतुपूर्वक जर तुम्ही ऐकलं तर ह्या गोष्टी तुम्हाला रिकॉल होऊ शकतात. बघा, परीक्षेमध्ये जाताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम येतो. अभ्यास व्यवस्थित केलेला असतो, परीक्षा हॉलमध्ये बसले, परीक्षा प्रश्नपत्रिका हातात पडली, प्रश्न वाचला आणि उत्तर द्यायला सुरुवात केली तर सुचत नाही हाऊ टू स्टार्ट, कुठून सुरुवात करू, काय लिहू, वेगळे तिकडे बघत बसतात, काही आठवत नाही. तुमची स्मरणशक्ती तेव्हा तुम्हाला दगा देते. का होतं असं? कारण तुम्ही हेतुपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही, पाहिलं नाही, त्याचं तुम्हाला आकलनच झालं नाही, तर स्मरण कौशल्य तुम्हाला दगा नाही घेणार तर काय करणार? आडात नाही तर पोरत येणार कसं? कारण मेंदूकडे काहीच नाहीये सांगण्यासारखं, तुम्हाला मदत करण्यासारखं, कारण त्याच्याकडे माहिती गेली, पोहोचलीच नाही. म्हणून हेतुपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष दिलं, ऐकून घेतलं, त्याचं आकलन झालं आणि मग हा डेटा सेव्ह होतो. अन्यथा होणारच नाही. अकबर आणि बिरबलची एक गोष्ट मला आता आठवते. एकदा काय झालं, बेगम बादशाहकडे गेली, म्हणजे अकबर बादशाहकडे गेली आणि म्हणाले की तुमच्या नवरत्न दरबारामध्ये तुम्ही बिरबलाला स्थान दिलेलं आहे, त्याची नेहमी तुम्ही तारीफ करतात, तुम्ही जरा मान सन्मान देतात, आणि माझा भाऊ आहे तोही हुशार आहे, तुम्ही त्यालाही नवरत्न दरबारात घ्या, बिरबलला काढा आणि माझ्या भावाला त्या जागेवर ठेवा, तोही हुशार आहे. अकबर म्हणाला की बेगम साहेबा, तुझा भाऊ आणि बिरबल याची तुलना नाही होऊ शकत. बिरबल बिरबल आहे, तुझा भाऊ आहे. बेगम काही ऐकायला तयार नाही, ती हट्टाला बसली, श्री हट्ट. बादशाह म्हणाला ठीक आहे, परीक्षा घेऊया आपण, परीक्षेत जर तुझा भाऊ पास झाला तर आपण बिरबलला काढू आणि तुझ्या भावाला नेमणूक करतो. बेगम म्हणाली ठीक आहे. बादशाहने त्या बेगमच्या भावाला बोलवलं, चला इकडे या. बघ राजवाड्याच्या बाहेर कसा तरी आवाज येतोय, बघून येईल जरा. तो गेला, धावत धावत गेला, पळत पळत आला आणि म्हणाला महाराज जुलूस चालू आहे. अच्छा, जुलूस चालू आहे. बादशाह परत म्हणाला अरे बघ त्या जुलूस मध्ये किती लोक आहेत. हा धावत धावत गेला, पळत 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 आला. महाराज हे काउंट केले 500 लोक आहेत. अच्छा, बरं त्या 500 लोकांमध्ये पुरुष किती आणि स्त्री किती आहे? हा धावत धावत गेला, पळत पळत आला आणि सांगितला महाराज
200 स्त्रिया, 300 पुरुष. अच्छा, अरे जा त्या जुलूसमध्ये काही प्राणी वगैरे आहेत का? हा गेला, परत आला आणि त्यांनी संख्या सांगितली की हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे वगैरे वगैरे. असे प्रश्नाची सरबत्ती चालू होती. शेवटी तो थकला. बादशाह म्हणाला, बैस बाबा, तुमचा थकलाय ना, बैस. आणि त्यानंतर बादशाहने बिरबलला बोलवलं आणि बिरबलला सांगितलं की बघ रे बाबा बाहेर काय चालू आहे. बिरबल गेला आणि काही अवधीमध्ये परत आला. अकबराला विचारलं काय बाहेर चालू आहे. तो महाराज जुलूस चालू आहे. किती आहे जुलूस मध्ये? बिरबल म्हणाला 500. स्त्रिया किती आहे? 200. पुरुष किती आहे? 300. कोणते प्राणी आहे? हत्ती आहे, घोडा आहे, गेट आहे. जे काही प्रश्न तो विचारत होता बिरबल त्याला उत्तर देत गेल्या. आणि नंतर मग बादशाह बेगमला म्हणाला, एकच काम मी दोघांना सांगितलं होतं आणि एक काम करण्यासाठी तुझ्या भावाने जवळपास 50 ते 100 फेऱ्या मारल्या असतील. तेच काम बिरबल गेला, एकाच फेरीत तो पूर्ण करून आला. म्हणून तुझा भाऊ नवरत्न दरबारात येऊ शकत नाही. बिरबलाची तो बरोबरी करू शकत नाही. तुझा भाऊ तुझ्याकडे राहू दे. कम टू द पॉइंट. बिरबल गेला, हेतुपूर्वक जाणीवपूर्वक त्यांनी निरीक्षण व्यवस्थित केलं. त्याला जे बादशाहने पाठवलं याचा अर्थ काय आहे, तिथे आपल्याला माहिती गोळा करायची. आणि म्हणून बिरबलाने एकाच प्रयत्नामध्ये सगळ्या गोष्टींचं निरीक्षण ऑब्झर्वेशन करून माहिती गोळा करून ती बादशाहला नमूद केली. म्हणून मेमरी ही केव्हा डेटा सेव्ह करेल, जेव्हा तुम्ही हेतुपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष दिलं असेल, ऐकलं असेल, बघितलं असेल, निरीक्षण केलं असेल, तरच त्याचं आकलन झालं असेल. आकलन झालं मग स्मरण कौशल्य तुम्हाला कधीही दगा फटका करणार नाही. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला सगळे प्रश्नाची उत्तरं सर्व आठवतील, सर्व मुद्दे तुम्हाला आठवतील आणि तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तरं लिहू शकता. एवढं महत्व मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन यांचा जवळचा संबंध आहे. चला आता मी तुम्हाला काही टेक्निक शिकवणार आहे. लक्ष केंद्रित आपल्याला आपली एक समस्या आहे की लक्ष विचलित होतं, वारंवार एका जागी मी बसत नाही, उठतो, या जागेवर बसेल त्या जागेवर बसेल असं काहीतरी होतं आणि काय मन आपलं चित्त लागत नाही, भटकत जातो. तर काही टेक्निक्स तुम्हाला सांगा. त्याच्यासाठी वेळ का कुठली आहे, तर वेळ कुठलीही वेळ, कुठलीही वेळ, जी वेळ तुम्हाला सुटेबल आहे ती. परंतु रात्रीची जी वेळ आहे इट विल बी टेन्शन फ्री टाइम. कारण रात्रीची वेळ आपल्या सगळ्या दिवसभराची कामं आपण संपवलेले असतात, कुठलंही आपलं टेन्शन नसतं. 2 वेळेस आपलं व्यवस्थित जेवण झालेलं आहे, आता आपण झोपण्याच्या तयारीत आहे, त्यावेळेस कुठलंही टेन्शन नाही आपल्याला. अशी वेळ ही योग्य असू शकते. बाकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार या गोष्टी करू शकता. प्रोसिजर आणि पोस्चर काय आहे, जी तुम्हाला रिलॅक्स वाटते. सिट इन रिलॅक्स अँड कम्फर्टेबल पोस्चर. जी गोष्ट तुम्हाला सुटेबल आहे, कम्फर्ट आहे, त्या पोझिशन मध्ये तुम्ही बसा किंवा लोळा. पण अशी जागा पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. तुमचा महत्वाचा घटक म्हणजे मोबाईल हा स्विच ऑफ केला पाहिजे. आणि ज्या रूम मध्ये तुम्ही बसणार आहात त्या रूम मध्ये ग्रीन आणि येलो हे बेड लॅम्प, त्याला आपण 0 लाईट म्हणतो आपण, हे लाईट लावा तुम्ही. ग्रीन आणि येलो दोघांपैकी जो तुम्हाला आवडतो तो. कारण काय, बिकॉज it has a strong cosmic vibration towards the concentration. Cosmic vibration
या दोन कलरमुळे, ग्रीन आणि येलोमुळे होतात. हे सायंटिफिक प्रूफ केलेलं आहे. चला बा, टेक्निक कोणती आहे? हा, मी जास्त वेळ नाही घेते, 15-20 मिनिटात संपवतो. आहेत ना तयार तुम्ही? येस सर. येस सर. टेक्निक नंबर 1. स्टार्ट टू काउंट इन असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लाईक 1 to 100. म्हणजे काय करायचं तुम्हाला? आता रात्रीची वेळ आहे, लॅम्प लावलेला आहे, रिलॅक्स मोड मध्ये आहात तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं आहे? चढत्या आणि उतरत्या क्रमाने नंबर काउंट करायचे. आणि ते काउंट करताना तुम्ही ते डोळे मिटायचे आणि ते काउंट करताना ते आकडे व्हिज्युअलाइज करायचे, बघायचे तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर. 1, 2, 3, 4. पण ते कुठल्या कलर्स मध्ये तुम्हाला बघायचे? ग्रीन, व्हाईट आणि ब्लॅक. म्हणजे मी डोळे मिटले, मी 1 म्हटला, मला 1 हा दिसला पाहिजे. तो ब्लॅक कलर मध्ये किंवा व्हाईट कलर मध्ये किंवा ग्रीन कलर मध्ये. 1 म्हटला, 2 म्हटला तर मला 2 दिसला पाहिजे. असं तुम्ही 1 ते 100, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 99, 100, 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91 असं करत करत तुम्ही 1 पर्यंत तुम्हाला यायचं. ही एक टेक्निक आहे. ह्या टेक्निकमुळे जे लक्ष विचलित होण्याचं जे प्रमाण आहे तुमचं, ते हळूहळू कमी होऊ शकतं. टेक्निक नंबर 2. प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये एक कॉम म्हणजे कंगवा असतो. आता माझ्याकडे आता हा किंवा हे असाही असू शकतो. याचे जे दाते किंवा जे स्टिक्स आहे हे तुम्हाला काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अरे सुटलं. पुन्हा काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अरे हे प्रत्येक वेळी असं होईल तुमच्या बाबतीत, परंतु तुम्हाला सतत प्रयत्न करून ह्या स्टिक मोजता आल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या मोजतात तेव्हा तुमच्या डोक्यात कुठलाही विचार नसतो, कुठेही तुमचं लक्ष नसतं. तुमचं सारं लक्ष या स्टिक कडे असतं. म्हणजे तुम्ही हेतुपूर्वक जाणीवपूर्वक याच स्टिक कडे बघताय तुम्ही. त्यावेळेस दुसरे विचार तुमच्या जवळ येऊच शकत नाही. आणि म्हणून तुम्ही 1, 2, 3 हे जेव्हा तुम्ही काउंट करताय, तुम्ही हे काउंट पण करतात आहे आणि मुवमेंट पण तुमची चालू आहे. अशा वेळी दुसरे विचार येऊ शकत नाही तुमच्याकडे. आणि जर तुमचं बोट स्लिप झालं तर पुन्हा काउंट करा, सोडू नका. सोडला की लगेच दुसरा तिसरा विचार तुमच्या जवळ येऊन पोहोचतो. म्हणून ही प्रॅक्टिस सतत करत राहा जोपर्यंत तुम्हाला काउंट करता येत नाही तोपर्यंत. याच्यामुळे काय होतं की लक्ष पुस्तक जेव्हा तुम्ही वाचतात आणि थोड्या वेळानंतर तुम्ही ते पुस्तक ठेवतात किंवा एखादा आवाज येतो, तुमचं लक्ष तिथे चाललं जातं आणि पुस्तकातला मूळ मुद्दा तुम्ही विसरतात आणि त्या आवाजाच्या दिशेने तुमचा विचार सुरू होतो. त्या विचारातून आणखी विचार तयार होतो. पुस्तक राहायचं बाजूला आणि आपण अनेक विचार आपल्या मेंदूवर येऊन आदळत जातात. एक विचार धरत नाही तोपर्यंत दुसरा विचार तुमच्याजवळ येऊन पोहोचतो. म्हणून ते टाळण्यासाठी ही एक प्रॅक्टिस आहे, ही एक टेक्निक आहे. याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सतत ही टेक्निक करावी लागेल. 1-2 महिन्यात बघा तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. टेक्निक नंबर 3. नाव रिलॅक्स इन मिनिट. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. असं 4-5 वेळेस केल्यानंतर तुम्हाला नंबर काउंट करायचे. कसे करायचे? 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे प्रत्येक वेळेस मला एक एक नंबर ऍड करायचे, पण मला स्टार्ट कुठून करायचे? पुन्हा 1 पासून. असं तुम्हाला 100 पर्यंत जायचंय.
वन, किंवा मराठीत असेल तर मराठीत एक म्हणा, 1 1 2 1 2 3 1 2 3 4 असं तुम्हाला 100 पर्यंत जायचंय. परत आपण काउंट करताना काय होतोय, परत मागे जातोय आपण, कारण 1 पासून पुन्हा आपला स्टार्ट करतोय. त्याला मराठी भाषेमध्ये एक सुंदर शब्द आहे, सीमावलोकन. सीमावलोकन म्हणजे काय, मागे जाणे. हा शब्द कसा तयार झाला बघा. जंगलातला राजा सिंह, याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर हा जंगलात काही अंतर चालल्यानंतर तो मागे वळून बघतो. हे प्राण्याचं वैशिष्ट्य आहे सिंहाचं. बाकी प्राणी निघाले तर सरळ निघतात, मागे वळून बघत नाही. पण सिंह या प्राण्याचं असं वैशिष्ट्य आहे, तो काही अंतर चालून गेल्यानंतर मागे वळून बघत असतो. त्याच्यावरून हा शब्द सुंदर असा मराठी शब्द तयार झाला, सिंहावलोकन. जसं हे सिंहावलोकनाचं आहे. किंबहुना तुम्ही सिरियल बघतात, जेव्हा तुम्ही आज सिरियल बघतात तेव्हा काल परवा काय सिरियलचे काय तुकडे काय काय भाग झाले त्याचे थोडा थोडा अंश तुम्हाला दाखवला जातो आणि त्यानंतर मग सिरियलला स्टार्ट होतो. म्हणजे आपल्याला जे स्मरणात राहत नाही, आपल्याला रिकलेक्ट करता येत नाही, ती जी समस्या आहे तुमची ती आपल्या या टेक्निक्सने आपण तिला थांबवू शकतो. म्हणून 1 1 2 अशी ही टेक्निक आहे, ही करून बघा. टेक्निक नंबर 4, ही टेक्निक आमचे MB बचोडे सर हे याच्याबद्दल जास्त एकदम फार डिटेल्स मध्ये बोलू शकतात. आणि ही टेक्निक सुरुवात मी त्यांच्यापासूनच पाहिली. काय नाही, आपण डाव्या हाताने अंक लिहा. आपण नेहमी उजव्या हाताने लिहित जातो, पण डाव्या हाताने हे अंक लिहिण्याची तुम्ही सराव करा. 1 2 3 4 5 6 7 7 8 9 0 किंवा 10 असे तुम्ही लिहिण्याचा सराव करा. असं का? You can easily refresh the right brain, which result in effective understanding. माझा काही याच्यावर फारसा अधिकार नाही म्हणून हे बचडे सरांसाठी मी सोडतो. ते तुमच्याशी जास्त बोलू शकतात. मी डायरेक्ट माझा वेळ जवळपास न होतो म्हणून मी टेक्निक नंबर 5 कडे वळतो. दिस टेक्निक हेल्प टू इम्प्रूव्ह द वन्स रिकनेक्टिंग ॲबिलिटी. दिवसभरामध्ये जे तुम्हाला 10-15 लोक भेटलेले आहेत त्या लोकांविषयी तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची. काय करा की डोळे मिटा आणि जे 10-12 लोक भेटले ते 1 बाय 1 त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा, त्याचा आवाज फील करा, त्याचे बिहेव कसं होतं प्रत्येकाचं. असे 10-12 जे लोक आज दिवसभरात तुम्हाला भेटले आहेत ते व्हिज्युअलाइज करा, त्याचा आवाज फील करा, त्याचं बिहेव फील करा, त्यांनी कुठले त्याची वेशभूषा हे सगळं व्हिज्युअलाइज करा. असं जर तुम्हाला करता येत असेल तर रिकलेक्टिंग ॲबिलिटी जी आहे ती तुम्ही करू शकता. टेक्निक नंबर 6, सेट सम ऑब्जेक्ट. म्हणजे जस्ट लाईक बुक म्हणजे पुस्तक, पेन, एखादं फळ किंवा बॉल जी काही असेल ती, फॉर एक्झाम्पल मोबाईल, त्याला काय करा की व्यवस्थित बघून घ्या, त्याला मागून पुढून सर्व काही एकदा पाहून घेतल्यानंतर त्याला ठेवा आणि डोळे मिटा. डोळे मिटल्यानंतर त्याला व्हिज्युअलाइज करा, म्हणजे त्याला बघण्याचा प्रयत्न करा मोबाईल घेऊन, कारण तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलंय, निरीक्षण व्यवस्थित केलंय, मग तुम्हाला ते व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. जर होत नसेल तर तुम्ही ते वारंवार तुम्हाला सराव करावा लागेल. ते व्हिज्युअलाइज करा तुम्ही, त्याचं वर्णन तुम्हाला करायचंय. तो कसा आहे मोबाईल, ब्लॅक कलरचा होता, त्याचं स्क्रीन गार्ड लावलेला आहे, किंवा बॉल असेल तर कुठल्या कलरचा होता, त्याची साईज काय आहे, त्याच्यावर स्पोर्ट्स काही लिहिलेला आहे का,
पेन असेल तर कुठला कलरचा होता, तो किती लांब होता, त्याची रुंदी काय, लांबी काय, या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. जर करता आल्या म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन स्किल हे डेव्हलप होत आहे. जर होत नाहीये याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक हेतुपूर्वक व्यवस्थित निरीक्षण करत नाही. म्हणून ही टेक्निक उत्तम असा रिझल्ट तुम्हाला देऊ शकते. टेक्निक नंबर 7, जे विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम असतो, तर ज्यांना परीक्षेच्या हॉलमध्ये काही आठवत नाही, तर त्यांच्यासाठी ही महत्वाचा ही ऍक्टिव्हिटी आहे. टेक्निक नंबर 7 काही विशेष नाहीये. रिलॅक्स मोड मध्ये बसा किंवा झोपा, लोळा आणि सकाळपासून तर झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यात काय घटना घडलेल्या आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न करा. जसं एक्झाम्पल, मी 5 वाजता उठलो, 6 वाजता फिरायला गेलो, 7 वाजता आंघोळ केली, 8 वाजता कॉलेजला गेलो, 9 वाजता लेक्चर केलं, 10 वाजताच्या लेक्चरच्या बचुडे सरांनी आम्हाला रागवलं, आम्हाला गेट आउट म्हटलं, मी उत्तर देऊ शकलो नाही. रागाच्या भरात मी कॅन्टीन मध्ये गेलो, मित्राबरोबर बसलो, समोसा खाल्ला, परत घरी आलो, जेवण केलं, भावाशी भांडण केलं, दुपारी झोपलो, संध्याकाळी फिरायला गेलो, रात्री घरी आलो, जेवण केलं, सिरियल पाहिली, आता मी झोपतोय. अशा ज्या घटना माझ्या दिवसभरात ज्या घडलेल्या आहेत त्या रिकॉल करा. त्या काय काय घडलंय त्याचं स्मरण तुम्हाला झालं पाहिजे की काय झालं. जर तुम्हाला या गोष्टी सुरुवातीला काही गोष्टी तुम्ही मिस करा, 2 ते 4 दरम्यान मी कुठं होतो मलाच आठवत नाही, असं जर होतंय म्हणजे तुम्ही तुमचं काहीतरी लक्ष विचलित असेल, तुम्ही त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं नाहीये, तुम्हाला आठवत नाहीये, म्हणून ही वारंवार तुम्हाला ही प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी फुलफिल कराल तर परीक्षेच्या हॉलमध्ये जो गोंधळ तुमचा उडतो तो होणार नाही. फारसा खूप वेळ घेतलाय तुमचा, म्हणून आता मी सेशन एंड करायला करतोय. कन्क्लुजन काय आहे आजच्या व्याख्यानाचं किंवा आजच्या सेशनचं? एक क्वेश्चन होता. एक मिनिट, मला लेट मी कंप्लीट फर्स्ट. If one start to speak on a topic which we like, our mind become concentrated on it. कोणीतरी बोलायला सुरुवात केली आणि तो जर टॉपिक मला आवडत असेल तर माझं लक्ष तिकडे वेधलं जातं, माझे कान टवकारले जातात, कारण तो मला आवडलेला टॉपिक आहे. आवडत नसेल तर मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. इट मीन्स one can concentrate upon those topic areas which one love those topic. म्हणजे जे आपल्याला आवडतं त्याच्याकडे लक्ष जातं, जे आवडत नाही त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. म्हणून where one can concentrate his mind, so interest is the foundation of concentration. लक्ष केंद्रित करण्यासाठी सगळ्यात त्याचं फाउंडेशन काय आहे? इंटरेस्ट. ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधलं जातं, तुम्ही अलर्ट होता, तुम्ही जाणीवपूर्वक हेतुपूर्वक त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. का? इंटरेस्ट आहे, आवड आहे. आवडीचं नसेल तर आपण डुंकूनही पाहत नाही. म्हणून तुम्हाला लक्ष विचलित होऊ नये म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट क्रिएट करावा लागेल. कला शाखेचे विद्यार्थी असतील त्यांना इंग्रजी विषय कठीण जातो. कठीण जातो का? कारण तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही, तुम्ही त्याच्याकडे इंटरेस्ट दाखवत नाही, म्हणून तो विषय त्या विषयाचं तुम्हाला तुम्ही लक्ष देत नाही, आकलन होत नाही आणि मग तुमच्या मेंदूचे स्टोरेज स्टेशन तुमचं रिकाम असतं, खाली असतं. म्हणून आपल्याला काही जे विषय आवडतात
त्याच विषयाचा आपण सतत अभ्यास करतो. जे विषय आपल्याला आवडत नाही त्या विषयाकडे लक्ष देत नाही. चौधरी सरांचा तास मला आवडत नाही, बचुडे सरांचा तास आवडतो म्हणून मी बचुडे सरांचे तास करेल, चौधरी सरांचा तास करणार नाही, असं नाही चालणार. तुम्ही जेवढे विषय आहात त्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट करावंच लागेल. दुसरा शॉर्ट फॉर्म नाहीये, दुसरा मार्ग नाहीये. म्हणून इंटरेस्ट इज द फाउंडेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इफ वी हॅव इंटरेस्ट असेल, वी कॅन कॉन्सन्ट्रेट. ऑब्विसली मला इंटरेस्ट आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक हेतुपूर्वक ऐकतात. काही जॉईन झाले असतील पण ते लक्ष देत नाही, ऐकत नाही, कारण त्यांना कळलं असं आपला इंटरेस्टचा विषय नाहीये, जाऊ द्या. असू शकतं आपला आवडीचा विषय आहे, आपला कामाचा विषय आहे असं जेव्हा आपल्याला वाटलं असेल तर तुमचा इंटरेस्ट इथे क्रिएट झाला. इंटरेस्ट क्रिएट झाला म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेट म्हणजे हेतुपूर्वक जाणीवपूर्वक तुम्ही ऐकता. If we can concentrate, we can listen observe. अरे बाबा लक्ष तुम्ही कॉन्सन्ट्रेट म्हणजे लक्ष तुम्ही दिलंच आहे तर तुम्ही व्यवस्थित ऐकणारच आहे किंवा ऑब्झर्वेशन करणार आहे. If we can listen and observe, तुम्ही जेव्हा तुम्ही ऐकतात हेतुपूर्वक जाणीवपूर्वक जेव्हा तुम्ही ऐकतात, we can remember, recollect easily. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर इथं आता मिळालं तुम्हाला. परीक्षेचं मध्ये तुम्हाला ताण निर्माण होतो, आठवत नाही, तुमचा मेंदू तुम्हाला दगा देऊन देतो. या सगळ्या गोष्टी फक्त मला अमुक विषयात चांगले मार्क आहेत त्या विषयात नाहीये, तर तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट तयार करावा लागेल. आणि इंटरेस्ट तयार झाल्यानंतर ह्या सगळ्या पुढच्या तुमच्या ह्या स्टेप्स ऑटोमॅटिक होत जातील आणि ते तुम्हाला त्या विषयात चांगले मार्क मिळतील. म्हणून हा एक विषय आवडतो म्हणून त्याला आय लव्ह यू म्हणायचं आणि तो विषय आवडत नाही म्हणून त्याला आय हेट यू म्हणायचं. तो आय हेट यू वाला जो विषय आहे तो तुम्हाला मार्क्स देणार नाही. म्हणून आपण सगळ्या विषयामध्ये इंटरेस्ट घेतलं तर सगळ्या विषयात चांगले मार्क्स मला मिळू शकतात. म्हणून अभ्यास करताना तुम्हाला त्या त्या विषयामध्ये इंटरेस्ट तयार करावा लागेल. इंटरेस्ट झाला तर तुम्ही हेतुपूर्वक जाणीवपूर्वक त्याच्यात तुम्ही लक्ष देऊ शकता. बरंच 1 ते 1.5 तास झाला असावा असं मला असं वाटतं आणि तुम्ही शांत चित्ताने माझं संभाषण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, पण स्टेप 1 बाय 1 एकाच वेळी सगळे लोक 1 बाय 1 म्हणजे मला तुमचा प्रश्न समजला पाहिजे. हॅलो सर. हॅलो. Yes? हा सर, तुम्ही ते मगाशी सांगितलं होतं फ्री अवलोकनचे जे नंबर काउंट करायची जी प्रोसेस आहे ती मनातल्या मनात करायची की बोलून बोलून करायची? दोन्ही प्रकारे करू शकतात, मनातही करू शकतात आणि बोलूनही करू शकतात, पण बोललेलं अधिक चांगलं असेल. कारण तुम्ही जेव्हा ते बोलणार तेच तुम्ही ऐकणार, कानावरती शब्द जाणार आहे. म्हणून तुम्ही ती 1, 1, 2 असं करत तुम्ही जाऊ शकता. ओके, थँक्यू सर. अजून एनीबडी? मला असं वाटतं की टॉपिक तुम्हाला पूर्णपणे समजला असावा. जर तुमच्या मनात जर प्रश्न निर्माण झालेले नाहीत म्हणजे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक समजला असावा असं मी गृहीत धरतो. तरी देखील तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर विचारू शकता पुन्हा एकदा. मला वाटतं नसावे प्रश्न. सर्व चॅट बॉक्स मध्ये रिस्पॉन्स चांगले येत आहेत, समजले सर्वांना. ओके, धन्यवाद म्हणतात. बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे पीपीटीची. सर मी माझा परिचय देतो. माझं नाव रामदास राधोबा फुले आहे. मी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना येथे लिपिक पदावर कार्यरत आहे. आपलं प्रशिक्षण हे खूप अतिशय दिशादर्शक आहे. आम्ही आमच्या कार्यालयाकडून दर महिन्याला एक चला उद्योजक होऊया ही सिरियल
आणि करिअर मार्गदर्शन करतो. तर रमाकांत चौधरी सरांनी आमचं निमंत्रण स्वीकारावं असं माझी विनंती आहे. आणि महिन्यातून एकदा हे कार्यक्रम आपण आमच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करू शकू अशी माझी विनंती आहे सरांना. नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रश्न आहेत कोणाचे? कोणाला काही बोलायचं आहे अजून? धन्यवाद सर. मित्र, एक सूचना आहे. उद्या कार्यक्रमाचा समारोप आहे. 7:30 वाजता सायंकाळी कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. आपण सर्वांनी हजर राहावं. आणि 5 दिवस ही जी कार्यशाळा चालू होती त्या 5 दिवसाच्या कार्यशाळेबद्दल आपल्याला जो अनुभव आलेला आहे तो आपल्याला फीडबॅक फॉर्म उपलब्ध होणार आहे कार्यक्रम चालू असताना. तेव्हा तो आपण फीडबॅक फॉर्म भरावा. मी आपल्या रजिस्ट्रेशनच्या ईमेल चेक केल्या. बऱ्याच लोकांचे ईमेल चुकीचे आहेत. ज्या व्यक्तींचे ईमेल चुकीचे असतील त्यांना प्रमाणपत्र मिळण्याला अडचणी निर्माण होतील. म्हणून उद्याच्या फीडबॅक फॉर्म मध्ये बऱ्याच लोकांनी आपला ईमेल चुकीचा टाकलेला आहे तो दुरुस्त करून पुन्हा आपला ईमेल स्पेलिंगसह, काही लोकांच्या चूक झाल्या, जीमेल आहे GMAIL तर MIMAL असं स्पेलिंग लिहिलेलं आहे. याही गोष्टींची विचार करावा आणि आपला ईमेल अचूक टाकावा. म्हणजे आमची गैरसोय होणार नाही आणि आपल्यालाही त्रास होणार नाही. ही सूचना झाल्यानंतर मी आभार मानण्यासाठी आमच्या समितीच्या राजपूत मॅडमना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. मयुरी राजपूत. सर, आवाज येतोय? हो, येतोय. नमस्कार, मी प्राध्यापिका मयुरी राजपूत, RC पटेल आर्ट्स कॉमर्स सायन्स शिरपूर आणि RC पटेल सायकोलॉजी क्लबच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर रमाकांत चौधरी सर यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अभ्यास कौशल्य या विषयावर आमच्या सर्व उपस्थितांचे खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर DR पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर M पाटील सर, तसेच उपप्राचार्य डॉक्टर RD जाधव सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक आणि आयोजक डॉक्टर मिलिंद बचुटे सर, डॉक्टर रामसिंग वसावे सर आणि तसेच डॉक्टर चौधरी सर यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्यक्रमाला ज्या लोकांनी, प्रोफेसर किंवा प्राध्यापक किंवा जे काही डॉक्टर आहेत त्यांनी सहभाग नोंदवला, मी त्यांचेही मनापासून आभार मानते आणि कार्यक्रमाचा सांगता करते. उद्या फीडबॅक लिंक जी मिळणार आहे त्या लिंकवर सगळ्यांनी मेल ID करेक्ट टाकायचा आहे आणि उद्याचं सेशन जे असतं ते संध्याकाळी 7:30 वाजता रजनीकांत सोनार सर, डॉक्टर रजनीकांत सोनार सर यांचं उद्या संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो. बोला सर. हा, बचुटे सर, उद्याचा टायमिंग 7:30 ते 9 आहे का? आज थोडा उशीर झाला, जास्त घेतलं सरांनी. 7:30 ते 8:30. नाही, आज तर सरांनी खूप छान घेतलं. म्हणजे अभिनंदन प्रत्येक तुमचं टीमचं. उद्या 7:30 ते 8:30 टॉक आहे. त्यानंतर तुमचं व्हॅलिडिटी फंक्शन आहे ना? नाही. हा, बरोबर. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता म्हणजे टॉक पण आहे आणि देन आफ्टर फंक्शन आहे. तेच. हो सर. चौधरी सर नमस्कार. नमस्कार. सक्री कॉलेजला असतो, प्रोफेसर पाटोळे.